पाकच्या देशात चालू असलेल्या युद्धाचा परिणाम हा पूर्ण भारतावर झाला असून यामध्ये हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे। याच्यामध्ये जे एलपीजी सिलेंडर मिळत नसल्याने अनेक हॉटेल हे बंद पडले आहेत, तर काही हॉटेल व्यावसायिकांनी युक्ती लढवून हे डिझेल भट्टी सुरू केली आहे। तर याच्यामध्ये ही डिझेल भट्टीमध्ये जे जेवण आहे ते गॅस प्रमाणे मिळत नसून किंवा याच्यात मोठा धूर निर्माण होतो। याच्यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत हॉटेल व्यावसायिक आहे, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की ह्या भट्टीवरती जो स्वयंपाक बनवता तो वेळेत पूर्ण होतो का? खरं सांगायचं झालं तर मॅडम हे खूपच क्रिटिकल असं आहे। डिझेल भट्टीवर गॅससारखं आम्हाला सुविधा देता येत नाही कस्टमरला। डिझेल भट्टीचा धूर होत असल्यामुळे आमचे वर्कर लोकसुद्धा त्याला कंटाळलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं हे फक्त जीव जाईना म्हणून हातपाय फोडायची वेळ आमच्यावर आलेली आहे। खूपच परिस्थिती बेकार आहे आणि कस्टमरला आम्हाला त्या पट्टीत देता पण येत नाही। सर्व्हिस सॅटिस्फॅक्शन जे आहे ग्राहकाचं ते मात्र आमच्याच्याने होत नाही। जे डिझेल भट्टीवर जेवण बनवता आणि जे गॅसवरचं जेवण आहे त्याच्या दोन्हीच्या मध्ये टेस्टमध्ये फरक मिळते का? नाही, टेस्टमध्ये फरक नाही होत, परंतु गॅसवर जे आमचं स्पीड भेटलं जातं त्या प्रमाणात आम्हाला डिझेल भट्टीवर मात्र स्पीड देता येत नाही। त्यामुळे आमचा कस्टमर हा नाराज होतो। जे डिझेल भट्टी वापरतात त्याच्यातूनच पर्यावरणाला धोका निर्माण होण्यासाठी त्याच्यातून धूर निघतो, तसेच ते गॅसमधून होत नव्हता। पण आणि जे ह्याच्यावरती स्वयंपाक बनवला जातो तोही वेळेवर पूर्ण होत नसल्यामुळे गिरायकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। यामुळे याचाच मोठा परिणाम हा हॉटेल व्यावसायिकांवर होत आहे। नीलम चापुडे, LS मराठी, आंबेगाव, पुणे।